दारू सोडवा आणि कुटुंब वाचवा ही म्हण आपण ऐकत असतो. प्रत्येकाला काही ना काहीतरी व्यसन असतं आणि ते व्यसन किती प्राणघातक असतं हे आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी नीता देव. बाची टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. येडाई व्यसनमुक्त केंद्राचे संस्थापक, त्याचप्रमाणे बार्शी सारख्या निमशहरी भागामध्ये ज्यांनी आयुष व्यसनमुक्ती केंद्रातून अत्यंत व्यसनग्रस्त रुग्णांना अत्यंत चांगलं पुनर्वसन केलेलं आहे, त्यांच्या एकूणच व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रवासाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ग्रामीण भागात राहून व्यसनाने ग्रासलेल्या नागरिकांसाठी येरमाळ आणि बार्शी येथे व्यसनमुक्ती व पुनर्वसनाचे कार्य करणारे डॉक्टर संदीप तांबारे हे ध्येयवादी व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्र व्यसनमुक्त व्हावा हे त्यांचे आदर्श स्वप्न आहे. व्यसनग्रस्तांना शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक आधार देत त्यांना व त्यांच्या कुटुंबाला नवजीवन आणि नवी दिशा देणारे डॉक्टर संदीप तांबारे यांची ही मनमोकळी मुलाखत. नमस्कार सर, बाची टुडे मध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर 17 वर्ष झालं व्यसनमुक्ती केंद्र आपण या व्यसनमुक्तीकडे वळलेले आहात आणि अनेक ग्रस्तांचं पुनर्वसन केलेलं आहे. स्टार ऑफ एशिया पुरस्काराने आपल्याला सन्मानित केलेलं आहे, थायलंडमध्ये तेही. आणि ही वाटचाल करत असताना अंदुरे गावामध्ये आपलं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे आणि ऑनररी डॉक्टरेट मिळवण्याबद्दल, म्हणजे मिळवण्यापर्यंतचा प्रवास, याबद्दल काय सांगायचं? नमस्कार. सर्वप्रथम चॅनलचे खूप खूप अभिनंदन की इतक्या ज्वलंत आणि जिवंत आणि प्रत्येकाच्या आयुष्यापर्यंत ज्याच्या झाडा पोहोचल्यात अशा व्यसनमुक्तीच्या विषयावर आपण सगळे या ठिकाणी आलात आणि त्याला न्याय देण्याचा आपण प्रयत्न करत आहात. तर खूप सुंदर प्रश्न मॅडम, की काय म्हणजे हा गावापासूनचा इथपर्यंतचा प्रवास. तर अंदोरेसारख्या खेडेगावामध्ये शेतकरी कुटुंबात जन्म होऊन मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकलो. त्यानंतर बार्शीच्या आपल्या महाराष्ट्र विद्यालय आपल्या कर्मवीर मामासाहेबांच्या शिक्षण संस्थेत माझं 12वी पर्यंत शिक्षण झालं आणि त्यानंतर मी वैद्यकीय शिक्षणासाठी सांगलीच्या वसंतदादा पाटील कॉलेजमध्ये गेलो. तिथून आयुर्वेदाची डिग्री संपादन केली आणि त्यानंतर ह्या विषयात येण्यासाठी भारत सरकारच्या NISD म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सोशल डिफेन्स नावाची जी इन्स्टिट्यूट आहे नवी दिल्लीला, तिथं एक स्पेशल ट्रेनिंग दिलं जातं व्यसनमुक्ती उपचारासाठी. तर ते ट्रेनिंग पूर्ण केलं. त्यानंतर आपलं एम्स हॉस्पिटल नवी दिल्लीचं, त्याचं एक NDDTC म्हणजे नॅशनल ड्रग डिपेंडन्स ट्रीटमेंट सेंटर, इथं व्यसनमुक्तीतल्या रिसर्चसाठीचं ट्रेनिंग दिलं जातं. ते मी पूर्ण केलं आणि हे सगळं झाल्यानंतर मग वर्ल्ड पीस इन्स्टिट्यूट फॉर युनायटेड नेशन्स या संस्थेकडनं यात ऑनररी PhD साठीचं ऍप्लिकेशन करून त्यात मी ॲडिक्शन मॅनेजमेंट ह्या विषयावर डॉक्टरेट संपादन केली. तर ग्रामीण भागात असून इथल्या लोकांची समस्या सोडवण्यासाठी जी शिक्षणाचा खऱ्या अर्थानं फायदा मला करून घ्यावा वाटला, त्या उद्देशानं मी हे शिकत गेलो आणि मला खूप ह्या सर्व शिक्षणाचा फायदा झाला चांगल्या प्रकारे. समाजात व्यसनाधीनता वाढण्याचं विविध कारण आहेत आणि व्यसनाच्या दुष्परिणामाबद्दल आपण काय सांगू शकाल? व्यसनाचे प्रकार आणि त्याच्यावरती तर सर्वप्रथम आपण व्यसन आणि व्यसनाधीनता या दोन शब्दातला सायंटिफिक फरक जाणून घेणं गरजेचं आहे. प्रत्येकच जे असे पदार्थ आहेत की ज्याच्या सेवनानं व्यक्तीचा मूड बदलतो, त्याचं बिहेवियर बदलतं, ह्या सगळ्या पदार्थांना सायकोऍक्टिव्ह सबस्टन्सेस असं म्हणतात. आणि ह्या पदार्थांच्या अतिमात्रेतलं सेवन, मग त्या WHO सांगते की तो पदार्थ नाही घेतल्यावर तुम्हाला विड्रॉलचे त्रास होणं, त्याची क्रेविंग होणं, त्यात तुम्हाला टॉलरन्स येणं म्हणजे तुमचा कोटा वाढत जाणं, त्यात सगळा आनंद त्याच गोष्टीत आहे अशी एक तुमची धारणा तयार होणं, ही लक्षणं जेव्हा त्या व्यक्तीमध्ये दिसायला लागतात तेव्हा त्याला आपण तो डिपेंडंट झाला म्हणतो. आता त्याच्या पूर्वीच्या 2 स्टेज आहेत व्यसन करतानाच्या. सर्वात पहिली स्टेज म्हणजे यूज, म्हणजे त्यांनी यूज करावा, त्याचा आनंद घ्यावा. पण काही लोकांना तिथं थांबता येत नाही, मग ते हार्मफुल यूज मध्ये जातात. म्हणजे त्याचे दुष्परिणाम त्यांना दिसायला लागतात शरीरावर, मनावर, कुटुंबावर, व्यवसायावर, आर्थिकतेवर. आणि हे हार्मफुल इफेक्ट दिसत असताना पण त्यांना थांबता येत नाही आणि ही सगळी त्याच्यात लक्षणं दिसायला लागली की मग आपण म्हणतो की हा व्यसनाधीन झाला. आणि मग ह्या व्यसनाधीनता आजार हा कुठल्याही पदार्थाचा असू शकतो. आजकाल आपण जर त्याचे वेगवेगळे प्रकार बघितले, भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने काही दिवसापूर्वी सर्वे केला देशामध्ये, पॅटर्न अँड एक्सटेंट ऑफ ड्रग अब्यूज इन इंडिया या नावानं. तर त्यामध्ये अशा काही गोष्टी समोर आल्या की व्यसनाचे प्रकार इतके बदलून गेलेत. सुरुवातीला तर आम्ही दारू, गुटखा, गांजा हे 3-4 गोष्टी म्हणायचो, पण आता त्यात व्हाईटनर आलं, सिंथेटिक कॅनाबिओल आला. आपण बघतो ना, बघा आपला सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात असून कित्येक ताडी पिणारी माणसं दिसतात आणि ताडीची तर झाडच कुठे दिसत नाही. म्हणजे त्यात सिंथेटिक पण प्रकार आले आहेत की ते केमिकल्स पासून बनवली जाते ताडी. मग असं कॅनॅबिस मध्ये पण ते कॅनाबिओल, सिंथेटिक कॅनाबिओल आहेत. असे वेगवेगळे व्यसनाचे प्रकार तर आहेतच.
पण ह्याच्या जोडीला आता निवड ट्रेन जे येतात, व्होलटाईल पेट्रोलियम्स, म्हणजे ज्यामध्ये पेट्रोलियम असतं, मग त्यात अगदी झेंडू पासनं ते इरेझर, व्हाईटनर, ते सोल्युशन चप्पल चिटकवायचं, हे अशा वेगवेगळ्या पदार्थाचा हुंगत राहणे, त्याचा वास घेणे, हे आता नवीन शाळकरी मुलांमध्ये जास्त दिसणारं व्यसन आहे. त्याचबरोबर आजकाल जे गॅजेट ऍडिक्शन म्हणतो आपण, हे आता WHO ने सुद्धा इन्क्लूड केलं की हार्मफुल गेमिंग, म्हणजे मोबाईलचा अतिमात्रेतला वापर, आणि त्यांना हे सगळे दुष्परिणाम दिसायला लागणं, हे असे वेगवेगळे व्यसन. त्यात ड्रग्ज हे तर आहेच, त्यात आपण ते भांग म्हणतो, ड्रग्ज म्हणतो, व्हाईट शुगर म्हणतो, ब्राऊन शुगर म्हणतो, EMD पावडर, सट्टाबट्टा, अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या व्यसनांनी आता आपल्या युवकांना घेरायला सुरू केलेलं आहे. म्हणून आपण आपल्या कुटुंबाचं, आपल्या मुलाचं ह्यापासून रक्षण करणं अतिशय गरजेचं आहे. आणि आता नवीन आपल्याला बघायला मिळेल की पूर्वी मुली नसायच्या किंवा नगण्य प्रमाण असायचं, पण आता मुलींचं पण एकतर व्यसनाचे त्यांचे प्रकार ग्रामीण भागामध्ये सुद्धा ते मिश्री, म्हणजे तंबाखूच्या पावडरनं दात घासणे, हे एक व्यसनच आहे. अशी तंबाखू खायचे ते दात घासतायत. पुन्हा गुटखा खाणे हे मुलींमध्ये पण बऱ्याच प्रमाणात दिसतंय. आता दारूला एवढं ते धसावत नाही, त्याला समाज मान्यता नाही अजून, पण ज्या महाविद्यालयीन प्रोफेशनल कॉलेज मधल्या मुली आहेत, आता माझी पुतणी डॉक्टर झाली, तर ती सांगत होती की ती जिथं PG करते तिथल्या त्या लेडीज हॉस्टेल मधल्या काही मुली दारू पिलेल्या सापडल्या, म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजेस येते, मग ते आता दारूच्या पुढे जाऊन EMD पावडर घेणे, हे असं मुलींचं पण त्यात प्रमाण वाढत चाललंय. आणि दुर्दैवानं सांगावं लागतं की मुक्तांगण सारख्या मोठ्या व्यसनमुक्ती केंद्रात पुण्याला खास महिलांचा वॉर्ड तयार झालेला आहे, आणि तो फुल असतो 30 बेडचा. मग त्यात कप सायरपचं पण व्यसन असणाऱ्या काही मुली आहेत. असे वेगवेगळे आता व्यसनाचे प्रकार वाढत चाललेले आहेत. जसं आता तुम्ही म्हणालात की व्यसनाचे प्रकार वाढले, तर त्यांना पुनर्वसन केलं पाहिजे, ते महत्वाचं आहे. त्याबद्दल काय सांगायचं? अरे, व्यसनाच्या आजारातून बाहेर काढत असताना उपचार आणि पुनर्वसन असे 2 टप्पे त्याचे पडतात. सुरुवातीला आपण त्याचा उपचार करतो. मग या उपचारात काय असतं की व्यसन बंद केल्यावर त्या व्यक्तीला अनेक प्रकारचे त्रास होतात, जसं की दारू न पिणाऱ्याला झोप येत नाही, हात थरथर कापतात, ते एखादं समजा व्हाईटनरचा असेल तर त्याला ते श्वास घ्यायला त्रास होतो नाही केल्यावर. हे सगळे त्याचे विड्रॉलचे त्रास औषधांनी कमी करणं आणि त्याचं शारीरिक पुनर्वसन करणं. तसंच ह्या व्यसनाचे मनावर बी दुष्परिणाम असतात. मी तर असं म्हणेन की काही मानसिक दोषांमुळेच व्यसन त्यांचं वाढत जातं, मग त्याला ती मानसिक ट्रीटमेंट दिली पाहिजे. जसं की समज डिप्रेशन नावाचा एक आजार आहे की ह्यामध्ये माणूस उदास असतो, त्याचा कॉन्फिडन्स काहीच नसतो, मग ते अल्कोहोल नेमकं अँटी डिप्रेशन म्हणून काम करतंय, आणि मग एकदम शांत कोपऱ्यात बसणारा माणूस 2 पॅक अल्कोहोलचे लावलं की 32 हत्तीचं बळ आलं म्हणतो. मग त्याला जर आपण डिप्रेशनची ट्रीटमेंट दिली तर त्याला अल्कोहोलची गरजच नाही. असं त्याचं मानसिकरित्या आपल्याला पुनर्वसन करावं लागतं. त्यानंतर तिसरा जो महत्वाचा पार्ट आहे की कौटुंबिक पुनर्वसन. म्हणजे कौटुंबिक पुनर्वसन करत असताना काउन्सिलिंगचा अतिशय महत्वाचा उपयोग तिथे केला जातो की सामुपदेशन, त्या व्यक्तीच्या समस्या सोडवा. वेगवेगळे नातेसंबंध बिघडलेले असतात, नाती तुटलेली असतात, तणाव निर्माण झालेला असतो, मग हे काउन्सिलिंग आपण त्यांच्या समस्या सोडायच्या. कारण काय होतं, व्यसन सोड सगळे म्हणतात त्याला, पण त्याचं हेच कोण सोडवत नाही, समस्याच कोण सोडवत नाही. मग या काउन्सिलिंग मधनं त्याच्या समस्या सोडवायला मदत केली जाते, आणि हे एकदा समस्या सुटल्या की त्याचं व्यसन आपोआप सुटतं, आणि त्या पूर्ण कुटुंबाचा आनंद ह्या उपचारानं त्याला परत मिळतो. तसंच त्याचं काही आर्थिकदृष्ट्या जे काही नुकसान झालेले आहे व्यसनाच्या काळात, तर ते भरून येण्यासाठी त्याला एखादा फायनान्शियल फॉर्म्युला तयार करून देणे. कसं, आता उत्पन्नाचा आकडा वाढला म्हणजे फायनान्शियली स्टेबल होईल हे चुकीचं आहे. म्हणजे एखादा 500 रुपयाचा माणूस, त्याचं फायनान्शियल गणित खूप परफेक्ट आहे, त्यातलं तो अगदी चांगल्या प्रकारे 200 रुपये सेव्हिंग मध्ये टाकतो, 100 रुपयात किराणा भागवतो, 200 रुपये मुलांसाठी ठेवतोय. म्हणजे त्याचं उत्पन्न कमी असू द्या, पण प्लॅनिंग चांगलं असलं पाहिजे. आणि ह्याच्या उलट एखाद्याचं दिवसाला 5,000 उत्पन्न आहे, त्याचा 10,000 खर्च आहे, तर त्याचा काहीच उपयोग नाही. मग हे फायनान्शियल प्लॅनिंग त्याला बसवून देणं हा ह्या उपचारातला आणि पुनर्वसनाचा एक महत्वाचा भाग आहे. त्याचबरोबर व्यावसायिक त्याला अनेक प्रकारचे दुष्परिणाम, त्याचं सरकारी नोकरीत असेल तर तो गैरहजर असतो, सस्पेंड झालेला असतो, अनेक ऍक्शन त्याच्यावर झालेले असतात. स्वतःचा व्यवसाय असेल, सेल्फ एम्प्लॉय असेल तर व्यवसायाकडे दुर्लक्ष झालेलं असतं, व्यवसाय बंद पडलेला असतं, कुलूप लागलेलं असतं, कारण ह्याचाच तिथं पत्ता नाही तर तो व्यवसाय चालणार कसा. मग हे सगळे व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी त्याच्यात कुठल्या गुणांची गरज आहे, म्हणजे प्रामाणिकता हा कॉमन आहे ना गुण, कुठलाही व्यवसाय असू द्या, तर हे गुण त्याच्यामध्ये रुजवणं, ह्याला बेसिक वोकेशनल ट्रेनिंग म्हणतो आपण. आणि काही जरा जर पाहिजे असेल स्पेशलाइज्ड वोकेशनल ट्रेनिंग, म्हणजे माझं सगळंच बुडलंय ना, आता मला काहीतरी व्यवसाय नवीन सुरू करणं गरजेचं आहे, तर त्याला पण मग तो स्टार्टअपच्या माध्यमातून आता स्किल डेव्हलपमेंटचे अनेक सेंटर शासनाने सुरू केलेत. मग तशा प्रकारचे कोर्सेस, त्याला टेलरिंगचा कोर्स आहे, गार्डनिंगचा कोर्स आहे, कुकिंगचा कोर्स आहे, असा काहीतरी एक स्पेशलाइज त्याला स्किल देऊन मग त्याला पाठवणे, त्याचं व्यावसायिक पुनर्वसन
करणे, असं वेगवेगळ्या पातळ्यांवर त्याचं शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, व्यावसायिक, आर्थिक, सामाजिक सुद्धा पुनर्वसन तो स्टिग्मॅटाइज म्हणजे कलंकित झालेला असतो. आता हा बघा, बाकीचा एखादा कॅन्सरचा आजार असला तर त्याला अख्ख्या कुटुंबाचं आणि समाजाचंही प्रेम मिळतं, पण दारूच्या आजारी असणाऱ्या माणसाला प्रेमच मिळत नाही. सगळ्यांना वाटतं बदमाश आहे, हा आगाव आहे, पण ते दुर्दैवानं त्याच्या नशिबात आजार आलेला आहे. म्हणून समाजानं सुद्धा सकारात्मक पद्धतीने यांच्याकडे बघणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी व्यसन सोडलेल्यांच्या लोकांचे सत्कार आयोजित करणं, घरच्यांनी समाजाने त्याला कशी सपोर्ट केला पाहिजे या संबंधाचे सेमिनार आयोजित करणं, समाजामध्ये जागृती निर्माण करणं, असं वेगवेगळ्या टप्प्यावर उपचार आणि पुनर्वसन ह्या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. तर तो माणूस पुन्हा व्यसनाकडे कधीच वळत नाही. येणारी व्यसनमुक्ती आणि आयुष व्यसनमुक्ती केंद्रातून तुम्ही ज्या थेरपीज करतात, जसं आपण प्रत्येक आजारावरती पण थेरपीचा उपयोग होतो, तसं या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये कोणत्या थेरपीज केल्या? आता व्यसन हा आजार असा, मी आत्ताच म्हणल्याप्रमाणे वेगवेगळ्या त्याच्या स्पेअर्सवर, त्याच्या वेगवेगळ्या भागावर दुष्परिणाम झालेले असतात. म्हणून ट्रीटमेंट करताना सुद्धा असं वेगवेगळ्या क्षेत्रातली तज्ज्ञांनी तिथं काम करणं गरजेचं आहे. मग आपण रुटीन प्रमाणे ॲलोपॅथीचे तर सगळ्या औषधांचा वापर करतो, सायकॅट्रिस्ट डॉक्टर आहेत, ते ज्याला जशी गरज असेल त्याला ते उपचार देतात. पण आम्हाला असं वाटतं की आम्हाला जे हे यश मिळत चाललंय, आमचं जे ह्या क्षेत्रातलं नाव लौकिक होत चाललंय, तो याच्यामुळेच की आम्ही त्याला इतर पॅथीज जोडल्या. म्हणजे ॲलोपॅथीची तर औषधं आहेतच, पण आयुर्वेदाचे काही इंटरव्हेन्शन्स त्यात टाकले, त्यानंतर योगा घेतला, मग होमिओपॅथीची काही औषधं, मग हे सगळ्या प्रकारची औषधं. त्यामुळे इतका सक्सेस रेट वाढला की योगासारखं इंटरव्हेन्शन इतकं सुंदर आहे. म्हणजे व्यसन बंद केल्यावर होणारी जी थरथरी आहे, त्याला होणारे जे त्रास आहेत, तर योगाच्या माध्यमातून इतक्या चांगल्या प्रकारे, म्हणजे नुसत्या औषधानं जर तो आजार त्याचा कमी व्हायला, तो त्रास कमी व्हायला त्याला 3 महिने लागत असतील, तर औषध आणि योगा असं जर कॉम्बिनेशन त्याला दिलं तर त्याचा तो 1 महिन्यातच आजार बरा होऊन जातो. साधारण पिरियड काय, औषधोपचार घेण्याचा पिरियड काय आहे आणि फॉलोअपचा काय आहे? औषधोपचाराचेच मूळ 2 टप्पे पडतात, की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये विड्रॉल मॅनेजमेंट, म्हणजे व्यसन बंद केल्यावर होणारे त्रास कमी करणे. मग हे किती तीव्र स्वरूपाचे त्रास आहेत त्याच्यानुसार कालावधी थोडा कमी जास्त होतो, पण साधारणतः 10 दिवसापर्यंत ही स्टेज रिझॉल्व्ह होते. आणि मग दुसरी जी स्टेज होते लॉंग टर्म ट्रीटमेंट किंवा अँटी क्रेविंग मॅनेजमेंट म्हणतो आपण त्याला, की पुन्हा व्यसनाकडे जाऊच नाही. याच्यासाठी खूप चांगली अँटी क्रेविंग औषधं पण आहेत ॲलोपॅथीची. म्हणजे माझे बरेच पेशंट अनुभव सांगतात की सर, सकाळी गोळी खाऊन मी घरातून निघालो की मला दारूचा वास सुद्धा घ्यावा वाटत नाही, कोणा दुसऱ्याच्या दारूचा वास आला तर मला उलटी झाली. म्हणजे इतकं चांगलं परिणाम देणारे औषध त्यामध्ये आहेत. मग ही ॲलोपॅथीची औषधं, योगाची इंटरव्हेन्शन, हे सगळं 28 दिवसात निवासी पद्धतीने आपण इथं करतो जास्त बाधितांसाठी. त्यात कमी बाधित असेल तर त्याचा 10 दिवसात उपचार पूर्ण होतो. आणि मग इथला 28 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला, मग ह्यात बी एखाद्याची वाढ होते किंवा एखाद्याचा 28 दिवसातच उपचार पूर्ण होतो, त्याचं किती बाद आहे त्याच्यानुसार. आणि मग 6 महिने मेडिकल, सायकोलॉजिकल आणि काउन्सिलिंग तिन्ही प्रकारचा फॉलोअप त्याचा घेतला जातो. आणि 2 वर्षापर्यंत पुन्हा कालावधी वाढवत म्हणजे 6 महिने दर महिन्याला आम्ही त्याची काळजी घेतो. कारण बघा, व्यसन सोडून दिवस बदलले की समस्या बदलतात. म्हणजे पेशंट ऍडमिट होताना घरचे म्हणत असतात, सर ह्यानं काही काम नाही करू द्या, फक्त दारू नाही पिला पाहिजे. पण जेव्हा दारू सोडून 3ऱ्या फॉलोअपला, 4थ्या फॉलोअपला येतात तेव्हा घरचे म्हणतात, सर हा कामच करत नाही, त्याला सांगा ना काम. म्हणजे पहिल्या दिवशीची प्राथमिकता होती की फक्त व्यसन बंद करावं, आणि 3 महिन्यांनी वाटतं की थोडंफार काम बी केलं पाहिजे. म्हणजे दिवस बदलला, समस्या बदलत जाते. म्हणजे 2 वर्षापर्यंत आम्ही पेशंटचा पाठपुरावा करतो की त्याची प्रत्येक समस्या सुटत गेली पाहिजे. आणि मग 2 वर्षांनी असा स्टँडर्ड कालावधी आहे की तो आता उपचार पूर्ण झाला. तुमच्याकडे उपक्रमही राबवले जातात, जसं की आई वडिलांचा सत्कार केला जातो, पार्टनर जी आहे, बायको जी आहे तिचाही सत्कार केला जातो. त्या उपक्रमांबद्दल काय सांगा? उपक्रम म्हणजे हे आम्ही आमच्या अनुभवातून आलेले वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही इथं उपक्रम वेगळे सुरू केलेत. जसं की आमचं जे रिसेप्शन आहे बघा, बऱ्याच MNC असू द्या किंवा आपल्या गावातले हॉस्पिटल असू द्या, तर रिसेप्शनिस्टला विचारायची सुद्धा भीती वाटते, माझा नंबर आलाय का म्हणून. तो भांडायलाच येतो काय असा बोलत असतो. पण आमच्याकडे इतक्या चांगल्या प्रकारे नवीन आलेल्या त्या क्लायंटचं, त्या व्यसनाधीन व्यक्तीचं आम्ही आरती ओवाळून औक्षण करून त्याचं वेलकम करतो, स्वागत करतो, त्याला सगळ्या हॉस्पिटलचं ओरिएंटेशन करून देतो. म्हणजे ह्या अनोख्या गोष्टीत ह्या बाकी कुठं तुम्हाला दुसरीकडे शक्यतो दिसणार नाहीत. आम्ही ह्या अनुभवावर आतापर्यंत इथं केलेले. तसंच हे कुटुंब मेळावा जो आम्ही ठेवलेला आहे की त्यामध्ये
तुटलेले नातेसंबंध जोडले पाहिजे. मग आई वडिलांना किती त्रास झालेला असतो व्यसनाच्या काळात. मग आता ह्याची जाणीव त्याला बी झालेली असते, नाही असं नाही, पण सुरुवात कुठून करावी कळत नाही. मग आम्ही ते डिस्चार्जच्या दिवशी काय करतो, त्यांच्या आई वडिलांचं पूजन करतो त्यांच्या हातून. तर हा इतका भावनिक कार्यक्रम आहे आणि इतका प्रभावी उपचार आहे की मी बघितलं 8-8 वर्ष ज्या पिता पुत्रांनी एकमेकाला बघितलेलं नाही तोंड सुद्धा, ते डसडसून रडून एकमेकाला मिठी मारतात. जी पत्नी 6-6 महिने झालं, आम्ही ते पत्नीसाठी पण कार्यक्रम ठेवलेला, सोन्याचा घास भरवणे, तिला फुल देऊन तिला प्रेमाची कबुली देणे. खूप चांगलं ह्याचे रिझल्ट आहेत की आमच्याकडे अशा 5-6 फॅमिली आहेत की ह्या उपचारामुळे ते कुटुंब एकत्र आलं. नाहीतर पत्नी नांदायला येतच नव्हती तयार, पण आता ह्या उपक्रमानं त्यानं व्यसन सोडल्यामुळे आता ते दोघं एकत्र आलेले आहेत. म्हणजे दिसतात साधे पण खूप प्रभावी ठरलेले आहेत हे सगळे उपचार. आपण आपल्या व्याख्यानातून 7 हत्यारांबद्दल सांगत होतो की काय हत्यारं नेमकी आणि त्यातून काय संदेश देतात. हे 7 हत्यारं म्हणजे व्यसनमुक्तीसाठी लढण्याचा एक ट्रीटमेंट प्लॅन आहे, पण ते आम्ही पेशंटला समजण्यासाठी त्यांच्या सोप्या भाषेत करून दिलेलं आहे की 7 हत्यार आहेत. जर याचा प्रभावी वापर केला तर व्यसन आपल्या आयुष्यात पुन्हा येणार नाही. पहिला हत्यार कोणतं आहे? औषधोपचार. नंतर ही औषधोपचार इथला व्यवस्थित पूर्ण करणे, 6 महिने गोळ्या काळजीनं खाणे, जेणेकरून त्याला कुठलाही त्रास होणार नाही, शारीरिक त्याचं पुनर्वसन होईल. दुसरं हत्यार आहे योग उपचार. म्हणजे ह्या घरी पण योगा चालू ठेवायचा, ही तर शिकायचं आहे आणि घरी चालू ठेवायचा, ज्याचे अनेक प्रचंड फायदे ह्या योगामुळे त्यांना मिळत आहेत. व्यसन सोडल्याचा आनंद मिळतो त्यांना ह्या योगामुळे, तो द्विगुणित होतो. म्हणजे आम्ही तर इथं फक्त जास्त करून अल्कोहोल साठीची ट्रीटमेंट दिलेली असते, पण 3ऱ्या-4थ्या फॉलोअपला पेशंट आला की म्हणतो सर मला आता गुटखा पण बंद करायचा जर योगा केला तर. म्हणजे ही प्रेरणा योगाने त्याच्या आतमध्ये निर्माण होते. तिसरा जो उपचाराचा हत्यार आहे ते म्हणजे मानसोपचार. म्हणजे ह्या व्यसनाचे जे मनावर दुष्परिणाम झालेत, सगळी निगेटिव्हिटी पसरली आहे, जगण्यात अर्थच राहिला नाही असं त्याला वाटतंय, मग तो अर्थ प्राप्त करून देणे. ह्याच्यासाठी आम्ही एक 12 पायऱ्यांचा कार्यक्रम केलेला आहे, ज्यात 12 स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स फॉलो केल्या की त्याचं मानसिक पुनर्वसन होऊन जातं, तो जीवन आनंदानं जगायला लागतो, पहिल्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचं जगायला लागतो. 4थं जे हत्यार आहे ते फक्त आजचा दिवस नावाचा मंत्र आहे की जेव्हा गोल मोठं असतं तेव्हा ते अचीव करायला भीती वाटते आणि अनेकांच्या अपेक्षाचं हे मुख्य कारण आहे. आपण मोटिवेशनल भाषणात सांगतो की एक पाऊल टाक म्हणजे तुला मार्ग आपोआप मिळत जाईल. तर मग तेच आम्ही इथं ह्या उपचारात केलेले, फक्त आजचा दिवस. दारू फक्त आजचा दिवस प्यायची नाही, काल झालं ते जाऊ द्या, उद्या काय व्हायचं ते पण बघू, पण आज मला प्यायची नाही. तर असा आजच्या दिवस नावाचा एक दिवसभर मी काय काय केलं पाहिजे असा एक मंत्र, त्याला आम्ही आजचा दिवस नाव दिलं. आता त्याच्या पुढचं असं आहे की 4 पथ्य पाळायचे कायमस्वरूपी. उपाशी राहायचं नाही, राग येऊ द्यायचा नाही, एकटं फिरायचं नाही आणि थकेल इतकं काम करायचं नाही. आणि त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं आहे, व्यसन बंद केलं तरी त्या व्यक्तीवर संकट येत असतात. मग या संकटाचा सामना करण्यासाठी आम्ही प्रार्थना दिलेली. मग या प्रार्थनेचा तो वापर करायचा. ही प्रार्थना फक्त म्हणायची नाही, ह्याचा वापर करायचा आहे की संकट कुठलंही आलं की ते जर आपल्या हातातलं असेल, शक्तीतलं असेल तर तसे करायचं, ऍक्शन घ्यायची. आणि अवघड असेल तर देवावर सोडायचं की हे देवा, जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता दे, म्हणजे ऍक्सेप्टन्स येतो त्याच्यामध्ये. आणि जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याची शक्ती मला दे. म्हणजे जे अवघड प्रश्न आहेत ते स्वीकारायचे आणि जे हातात आहे ते ऍक्शन घ्यायची. म्हणजे ते त्या अडून राहणार नाही संकटात. आणि मग ते अनेक संकटात त्यांना, म्हणजे जे महत्वाचं कारण असते व्यसनाचं, मला टेन्शन आहे, मला हे, ह्या प्रार्थनेत ते टेन्शन सुटून जातं. आणि शेवटचं जे हत्यार आहे पाठपुरावा, हा अतिशय महत्वाचा. म्हणजे पहिले 6 महिने दर महिन्याला केंद्राला भेट देत राहणे आणि तिथून पुढे 2-2 महिन्याला, पुन्हा 6 महिने, पुन्हा 3-3 महिन्याला 2दा यायचंय. असं 2 वर्षापर्यंत कायम केंद्राच्या संपर्कात राहिलं की तो माणूस कम्प्लिटली ह्या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर येतो. ह्याला 7 हत्यार म्हणलेले आहे आम्ही. सर, पुरुष प्रधान संस्कृती किंवा मुलगा हा वारसदार आहे म्हणून त्याला जपणं, त्याला व्यसन लागलं तर त्याला जपलं जातं, पण महिलांना जेव्हा व्यसनाकडे येता येतं, एक पॅड असेल, फॅशन असेल, स्ट्रेस असेल, अशा महिलांसाठी काय सांगायचं? म्हणजे आता हे नवीन ट्रेंड येत आहेत, महिला बऱ्याचदा बळी पडताना दिसते, मी मगाशी पण उल्लेख केला. तर सगळ्यात पहिलं महिलांनी किंवा पुरुषांनी कुणी असो हे व्यसन स्वतःला लागूनच घेऊ नये. कारण आपल्याला माहित आहे की दही खाल्ल्यावर मला खोकला होणार, तर कशाला दही खा. तसं मी जरी ते सांगत असलो की यूज करणारे, हार्मफुल यूज करणारे डिपेंडंट, आणि मग डिपेंडंट लोकांनाच व्यसना देईन म्हणायचं, त्यांना उपचाराची गरज आहे. पण हे युजरच हळूहळू हार्मफुल युजर होतात आणि हार्मफुल युजरच हळूहळू डिपेंडंट होतात. पण मी जर गेलोच नाही त्या मार्गाला तर मी पुढच्या विळख्यात
अडकणारच नाही. मग महिलांनी तर, कारण आता बघा पुरुषांचं तर फक्त त्याच्या पुरतं राहतात त्याचे दुष्परिणाम, त्याच्या पिढीपुरते. पण अजून आता ह्यावर रिसर्च होईल हळूहळू की महिलांनी व्यसन केल्यावर त्या गर्भावर होणारे परिणाम, त्या पुढच्या पिढीवर होणारे दुष्परिणाम, मग हे 2-2, 3-3 पिढ्यांपर्यंत ह्याचे दुष्परिणाम जात असतील तर महिलांनी स्वतःला प्रोटेक्ट करणं अतिशय गरजेचं आहे. या व्यसनाधीन जे रुग्ण असतात त्यांच्या काही शासकीय योजना आहेत का किंवा शासकीय काही उपक्रम आहेत का? नाही, खूप चांगल्या प्रकारे ह्या व्यसनमुक्तीसाठी शासनाने योजना आता सुरू केलेल्या आहेत. एकतर जिल्हा परिषदेपासून ह्या योजनांची सुरुवात होते की प्रत्येक जिल्हा परिषदेला व्यसनाच्या विरोधात प्रचार प्रसार प्रसिद्धी करण्यासाठी दरवर्षी महात्मा गांधींचा एक सप्ताह साजरा केला जातो 8 दिवसांचा, की व्यसन कुणाला लागूच नाही म्हणून तो सप्ताह साजरा केला जातो संपूर्ण जिल्ह्यामध्ये जनजागृती करण्यासाठी. त्याचबरोबर 12 जानेवारीला आंतरराष्ट्रीय युवक दिनाच्या निमित्तानं युवकांचे मेळावे आयोजित केले जातात. 31 मेला तंबाखू विरोधी दिन आहे तर त्या दिवशी त्याची जनजागृती केली जाते. 26 जूनला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस आहे तर त्या दृष्टिकोनातून त्याचं अवेअरनेस क्रिएट केला जातो. हे जेडपी लेवलवर घेतले जाणारे छोटे उपक्रम. जेव्हा आपण राज्य शासनाकडे जातो तेव्हा महाराष्ट्र शासनाची 2 मंत्रालयात काम करतात. एक आहे आपलं हेल्थ मिनिस्ट्री म्हणजे आरोग्य आणि कुटुंब मंत्रालय म्हणून जे आहे, आणि दुसरं आहे सामाजिक न्याय विभाग. तर या दोन्ही मंत्रालयाकडनं ह्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत. तर जे आरोग्याचा विभाग आहे त्यांच्या मार्फत सिव्हिल हॉस्पिटलला व्यसनमुक्तीच्या ओपीडी सुरू केलेल्या आहेत. कुठं कुठं निवासी उपचाराची सुद्धा पद्धत आहे. मुंबईच्या केएमला आहे, तिथं मोफत उपचार दिला जातो ड्रग युजरसाठी किंवा अल्कोहोल युजरसाठी. त्यानंतर आपल्या इथं सोलापूरला मला वाटतं नाही अजून सुरू झालेलं, पण धाराशिव आणि यवतमाळ हे थोडं आत्महत्याग्रस्त पण जिल्हे होते आणि ते थोडं त्याला आकांक्षित म्हणतात ते जिल्हे असल्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागानं तिथं पण 2 ओपीडी सुरू केलेल्या आहेत व्यसनमुक्तीच्या उपचारासाठी. तर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयानं दरवर्षी 12 व्यसनमुक्ती केंद्रांना प्रोत्साहनपर सहाय्यक अनुदान दिलं जातं. त्याच्या माध्यमातून वर्षभर त्याचा प्रचार प्रसिद्धी करणे, उपचार करणे, पुनर्वसन करणे अशी कामं त्या संस्थांकडनं केली जातात. तर आणि याच्या पुढे जाऊन महाराष्ट्राचं जे आहे हे पहिलं राज्य आहे आपलं की ज्यांनी व्यसनमुक्तीचं धोरण जाहीर केलेलं 2009 मध्ये. तर ही खूप चांगली बाब आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्तीचं साहित्य संमेलन घेतलं जातं दरवर्षी. त्या साहित्य संमेलनात ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित करणं, त्याचे स्टॉल्स आयोजित करणं आणि वेगवेगळ्या नवनवीन उपचार पद्धतीची माहिती दिली जाणं, असं एक 2 दिवसाचं चांगलं संमेलन घेतलं जातं. हे महाराष्ट्र शासनाच्या स्तरावर झालं. आता केंद्र शासनानं आणि त्यात आता नवीन आपले नरेंद्रजी मोदी त्याचबरोबर अमितभाई शाह यांनी खूप चांगल्या प्रकारे ह्याच्यावर एक ऍक्शन प्लॅन आता तयार केला. नशामुक्त भारत अभियान म्हणजे सगळ्या योजना एकत्रित केल्यात आणि नशामुक्त भारत अभियान एक नवीन संकल्पना सुरू केली आहे. मग याच्यात काय केलंय की महाराष्ट्रात आपल्या देशातल्या 373 जिल्ह्यांमध्ये जिल्ह्याला एक व्यसनमुक्ती केंद्र केंद्र शासनाच्या मदतीने सुरू केलं जाणार आहे. त्याचबरोबर महाविद्यालयीन युवकांमध्ये जनजागृती निर्माण करणं असा कायमस्वरूपी एक अवेअरनेसचा प्रोग्राम त्यात दिलेला आहे. ट्रीटमेंटचा प्रोग्राम त्यात दिलेला आहे. त्यानंतर ड्रग युजरसाठीचे काही स्पेशल इंटरव्हेन्शन दिलेले आहेत. म्हणजे बघा दारूच्या व्यसनाची केंद्रातून ऍडमिट होतात पण ड्रग युजरला तिथपर्यंत पोहोचावं लागतं. मग तसे आउटरीच प्रोग्राम पण आहेत. आणि याच्या जोडीला आपल्या हेल्थ मिनिस्ट्रीला सोबत घेऊन अमितभाई शहानी 100 व्यसनमुक्ती केंद्रांचं उद्घाटन केलं एक 2 महिन्याखाली हेल्थ विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्याला. तर खूप चांगल्या प्रकारे नशामुक्त भारत अभियानाचा उपक्रम राबवला जातोय. उपचाराच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तर जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा आणि आपल्याला व्यसनाच्या विळख्यातून सोडवावं. स्टार ऑफ एशिया थायलंडमध्ये आपल्याला पुरस्काराने सन्मानित केलेला आहे, त्याबद्दल जरा काय सांगाल? तर हे सगळं ह्या 26,000 लोकांनी ज्यांनी आतापर्यंत आमच्यावर विश्वास ठेवून आमच्याकडे उपचाराला दाखल झाले ह्या सगळ्यांची कृपा आहे. कारण हे व्हॉल्यूम जर नसता ट्रीटमेंटला तर आमचा रिसर्च तेवढा पॉवरफुल झाला नसता. मग ह्या डिॲडिक्शन ट्रीटमेंट किंवा ॲडिक्शन मॅनेजमेंट म्हणतो आपण त्याला आता, तर याच्यामध्ये ॲलोपॅथी सोबत योगा ऍड केला, मेडिटेशन ऍड केलं, आयुर्वेदातले काही इंटरव्हेन्शन आहेत, दिनचर्या आहे, त्यानंतर काही चांगली औषधं पण आहेत. हे सगळं जर एकत्रितपणे ऍड केलं आणि होलिस्टिक किंवा इंटिग्रेटेड ट्रीटमेंट अप्रोच जर ठेवला तर मिळणारं सक्सेस किती जास्त आहे हे आम्ही सायंटिफिकली प्रूव्ह केलं. आणि म्हणून मग ते 150 देशातून लोक तिथे आलेली होती. थायलंडमध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्स फॉर पब्लिक हेल्थ नावाची मोठी कॉन्फरन्स होती आणि त्यातही आमचा रिसर्च बघून इतके ड्रॅमॅस्टिक रिझल्ट जे खरं तर आयुर्वेद योगाची देणगी आहे. आणि म्हणून मग तो स्टार ऑफ एशिया
चा पुरस्कार आमच्या संस्थेला मिळाला. जीवनातला म्हणजे खूप चांगला क्षण होता तो. प्राऊड फील झालं आणि सगळ्यांचं थँकफुल वाटलं. कारण हे काही एकट्याचं काम नाही, अनेक लोकांनी यात योगदान आपल्या आपल्या परीनं दिलेलं आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती तुमचे शोध निबंध प्रबंध सादर झालेले आहेत, काही पुस्तकांचं प्रकाशनही झालेलं आहे, त्याबद्दल काय सांगा? जे व्यसनमुक्तीसाठी किफायतशीर आणि परिणामकारक उपचार पद्धती निर्माण झाली पाहिजे. म्हणजे दोन मुख्य ऑब्जेक्टिव्ह होते आमचे. स्वस्तात स्वस्त असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त इफेक्टिव्ह. म्हणजे आम्ही त्याला एक साधं कॅची वाक्य तयार केलंय, स्वस्तात स्वस्त जास्तीत जास्त मस्त असा उपचार आपला असला पाहिजे. म्हणून जे जे काही चांगलं ह्यात ऍड करता येईल ते ऍड करून नवनवीन ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स डेव्हलप करणं, याच्यासाठी 2017 पासून आम्ही व्यसनमुक्तीत संशोधन सुरू केलं. आणि मग साध्या साध्या गोष्टी आता जे तुम्ही बघितला, हा कुटुंब मेळावा, ह्यानं त्याची परिणामकारकता वाढते. त्यानंतर आम्ही आता असं प्लॅन करतोय की उपचाराचा खर्च कमीत कमी कसा आला पाहिजे. मग आता आतापर्यंतच्या सगळ्या प्रोटोकॉलमध्ये ट्रीटमेंट ही 1 महिन्याचीच असली पाहिजे, म्हणजे 28 दिवसाच असाच प्रोटोकॉल होता. पण आम्ही त्यात प्रूव्ह केलं की बाबा डिपेंडंट युजर असेल, अर्ली असेल, हार्मफुल युजर असेल तर कशाला त्याला महिनाभर ठेवायचं. 3-4 दिवसात त्याचा त्रास कमी झाला त्याला घरी पाठवून द्यायचं. मग हे उपचारावरचं बर्डन खर्चाचं कमी होत गेलं. आणि मग आतापर्यंत असे जवळजवळ 7-8 आमचे पब्लिक हे रिसर्च पेपर इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये 3 झाले, आपल्या नॅशनल कॉन्फरन्समध्ये 4 झाले. आणि मग हे एम्स मध्ये घेतलेल्या ट्रेनिंगचा तेवढा खूप चांगला फायदा झाला. आता झेप म्हणून एक पुस्तक तुम्ही हो. रुग्णांसाठी हे केलेलं आहे, काय तर ते पुस्तके जे आहेत ह्या व्यसनमुक्ती क्षेत्रात, तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचावी ह्या दृष्टिकोनातून. म्हणजे 2015ला आम्ही एक कॅम्पेन केलं, व्यसनमुक्त गाव अभियान धाराशिव जिल्ह्यासाठी. तर त्याच्यात जे उपक्रमाचं एक पुस्तक छापलं मी आणि मग ते गावागावात वाटलं. 147 गावात चळवळ उभी राहिली ह्या पुस्तकामुळे व्यसनमुक्तीची. कारण ते आवडलं आमच्या कलेक्टर साहेबांना आणि एसपींना. त्यांनी सगळे पोलीस पाटील सरपंच एकत्रित केले आणि 1 दिवसाची कार्यशाळा आयोजित केली की व्यसनमुक्ती गाव पातळीवर कसा राबवायचा उपक्रम. तर ते पुस्तक पहिलं होतं माझं. मग त्यानंतर मग असं सुचत गेलं, मग खास पेशंटसाठी मगाशी जे म्हणलो की 12 पायऱ्यांचा कार्यक्रम आहे, मग ते झेप व्यसनमुक्ताची भविष्याकडे अशा नावाचं एक पुस्तक आहे. आणि पुन्हा काय व्हायला लागलं, मी ह्या शासनाच्या व्यसनमुक्ती संमेलनात सहभागी व्हायचो. मग तिथे बघायचो किती लोक लिहित आहेत, चांगले लिहित आहेत, मग आपण लिहायचं. आणि मग ते मोठमोठे मंत्री ह्यांच्या हस्ते माझ्या पुस्तकांचे प्रकाशन व्हायचं, प्रेरणा मिळत गेली. मग त्याच्यानंतर मी 3 अजून पुस्तके लिहिली. मग त्यात एक व्यसनमुक्तीसाठीच्या शासकीय योजनांचंच एक पुस्तक लिहिलं. म्हणजे मला वाटतं जास्तीत जास्त लोकांनी ह्यात उतरावं, जास्तीत जास्त संस्थांनी हे काम हाती घ्यावं, मग त्यांच्यापर्यंत ह्या योजना पोहोचल्या पाहिजे. म्हणून त्या योजनांवरच एक खास लिहिलं. म्हणजे पुरस्काराची जशी राज्य शासनाची, केंद्र शासनाची पुरस्काराची एक योजना आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते अवॉर्ड दिला जातो ह्या क्षेत्रात चांगलं काम करणार एखादं गाव असेल, एखादा डॉक्टर असेल, तर त्यांच्यासाठी अशा सगळ्या योजनांची माहिती गावखेड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ते पुस्तक लिहिलं. त्याच्यानंतर आयुष इंटरव्हेन्शन्स इन ऍडिक्शन मॅनेजमेंट या नावाचं, मी आयुर्वेदाचा पदवीधारक असल्यामुळं आयुर्वेद, योगा हे कसं प्रभावीपणे व्यसनमुक्त, म्हणजे ॲलोपॅथीचा जसा प्रोटोकॉल आहे ट्रीटमेंटचा, म्हणजे सगळ्यात अगोदर प्रिव्हेन्शन झालं पाहिजे, अर्ली डिटेक्शन झालं पाहिजे, त्यानंतर ट्रीटमेंटचे काय स्टेजेस आहेत, त्यानंतर रिहॅबिलिटेशनचं कसं. तर अशाच टप्प्यातून आयुर्वेदिक आणि योगाचा वापर करून आपल्याला काय प्रोटोकॉल्स तयार करता येतात, त्याचे स्ट्रॉंग रेफरन्सेस पण असले पाहिजे. आणि हे सगळं एकत्रित करून मी ते पुस्तक तयार केलं की आयुष इंटरव्हेन्शन्स फॉर ऍडिक्शन मॅनेजमेंट. त्याला मी खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि ह्याच्यानंतर महाराष्ट्रात आता मी एकटाच लिहित नाही, वेगवेगळे लिहितात, पण प्रत्येकाचंच पुस्तक पुस्तक होत नाही. मग मी महाराष्ट्रातील व्यसनमुक्ती क्षेत्रात अनुभवी लोकांना एकत्रित केलं, त्या सगळ्यांनी लिहिलेले लेख एकत्रित केले, त्याचं एक पुस्तक प्रकाशित केलं. असं आतापर्यंत 4-5 पब्लिकेशन्स आम्ही केली. आणि जे बद्दल सांगायला मला अभिमान वाटतो की जवळजवळ 1.5 लाख कॉपीज आतापर्यंत त्याच्या छापून झालेल्या. सर, येडाई आणि आयुष व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून तुम्ही इतके चांगले योजना करताय, म्हणजे उपक्रम करताय आणि कुटुंब वाचवताय, तर आगामी संकल्प काय आहे तुमचे? तर खूप चांगला प्रश्न मॅडम. आता 13 वर्ष झाला या क्षेत्रातला अनुभव आहे, तर ह्यात काहीतरी आपण चांगलं द्यावं समाजाला. आणि मी मगाशीच बोलता बोलता उल्लेख केला की आमचं जे संशोधनाचं टायटल होतं किफायतशीर आणि परिणामकारक, हाच मुद्दा पुढे घेऊन आता भविष्यात जे मला करायचंय, येडाई असो किंवा हे आयुष असो, हिथं दाखल होत असताना पेशंट काही ना काही फीस भरतात, पैसे घेऊन येतात इथं दाखल होण्यासाठी. तर मग पैसे असणार तर उपचार मिळतो, पण ज्याच्याकडे पैसेच नाहीत त्यांना कसा उपचार द्यावा, याच्यासाठी मी आता एक प्लॅन केलाय की आम्ही इथं कमवून शिका जसं होतं
तसं आम्ही एक छोटा उद्योग सुरू करणार जिथं मॅन पॉवर लागेल आणि खूप स्ट्रेसफुल काम नसेल, साधं सोपं हलकं फुलकं. आणि मग ज्याच्याकडे पैसे नाहीत त्यानं यावं, उपचारात दाखल व्हावं, उपचार करून घ्यावा आणि त्याला थोडं स्थैर्य आलं, त्याची शारीरिक क्षमता थोडी वाढली की त्यानं इथंच काम करावं आणि ते आमचे पैसे उपचाराचे पूर्णतेनं फेडावे आणि आनंदानं घरी जावं. असं 2-3 पेशंटच्या बाबतीत खूप यशस्वी प्रयोग झाला. म्हणजे आमच्याकडे आलेल्या एका पेशंटलाच थोडं ते गौंडी काम येत होतं, मग आम्ही त्याला इथंच जबाबदारी दिली. तर तो पेशंट 37,000 रुपये माझ्याकडनं घेऊन गेला जाताना उपचार करून. मग अशी संकल्पना राबवून ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना बी उपचार मिळाला पाहिजे, याच्यासाठीचा एक प्रोजेक्ट मला करायचा आहे लवकरात लवकर. दुसरा जो आहे तो याच्यातलं सुपर स्पेशालिटी सेंटर उभा करायचं. म्हणजे आता तुम्ही इथं बघितलं असेल की जास्तीत जास्त अल्कोहोलचेच, बाकीचे पण आज व्यसनाचे आहेत रुग्ण, पण जास्त अल्कोहोलचे आहेत. पण आता जी आव्हानं समोर येत आहेत नवीन, ह्याच्यासाठी मला सुपर स्पेशालिटी एक 250 बेडचं हॉस्पिटल उभा करायचंय की ज्यात अल्कोहोलचा वॉर्ड वेगळा, कॅनॅबिसवाल्यांचा वॉर्ड वेगळा, मोबाईलवाल्यांचा वॉर्ड वेगळा आणि ते एक असं महाराष्ट्र लेवलवर एक चांगला सेटअप उभा करून एक चांगल्या प्रकारे आपल्याला सुविधा उपचार महाराष्ट्रासाठी उपलब्ध करून द्यायचे. तो एक आहे. आता तिसरी जी महत्वाचं आहे की ह्या सेंटरमध्ये इथंच फक्त उपचार करण्यापेक्षा आम्ही आता एक असा प्लॅन करतो की पूर्ण जिल्हा कसा व्यसनमुक्त करायचा. मग ह्याच्यामध्ये पुन्हा अजून तेच किफायतशीर आणि परिणामकारक. मग मी एक प्लॅन तयार केला की ह्या जिल्ह्यात मेडिकल कॉलेजेस आहेत, आयुर्वेदाचे आहेत, ॲलोपॅथीचे आहेत, होमिओपॅथीचे आहेत, ह्यांना एक 4-8 दिवसाचं ट्रेनिंग दिलं डॉक्टरांना. नर्सिंग कॉलेज आहेत त्यांना ट्रेनिंग दिलं, सोशल वर्कर आहेत त्या व्हॉलेंटियर्सना आपण ट्रेनिंग दिलं, सायकोलॉजीची महाविद्यालय आहेत आणि ह्या सगळ्यांना ट्रेनिंग देऊन यांच्या जर टीम तयार केल्या आणि पूर्ण तालुक्यामध्ये ह्यांना उपचारासाठी पाठवलं. तर मगाशी जे म्हणलं ती प्रायमरी लेवलवर जे आहेत म्हणजे जे सुरुवातीच्या टप्प्यात आपण कोरोनात सुद्धा बघितलं, एक वाक्य नेहमी असायचं, अर्ली डिटेक्शन. म्हणजे जेवढा आजार लवकर आपण डायग्नोस करू तेवढं उपचार यशस्वी होण्याची शक्यता जास्त. म्हणजे ह्या टीम गावागावात पाठवून ह्यांचे कॅम्प आयोजित करून PHC लेवलला असतील, ZP सर्कलला असतील किंवा गाव पातळीवर असतील अरेंज करून तिथं स्क्रीनिंग झालं पाहिजे की हा कुठल्या लेवलला आहे, प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शियरी आहे. प्रायमरी असला तर त्याच्यामध्ये तिथल्या तिथंच उपचार करायचा, ज्यात औषधं नसणार आहेत, फक्त काही इतर इंटरव्हेन्शन पण खूप प्रभावी आहेत त्यात, योगासारखे आहेत, सायकोलॉजीचे आहेत काही. आता सायकोलॉजीच्या काही ॲलिबिटी नावाच्या आहेत थेरपी, त्यांना खूप चांगल्या प्रकारे व्यसनाशी डील करता येतं. मग ते सुरुवातीच्या स्टेजचे लोक तिथंच ट्रीट होतील, त्यांना फक्त दिवसभराचं ट्रेनिंग द्यायचं. जे जरा मध्यम स्वरूपाचे आहेत त्यांना तिथल्याच गावच्या PHC मध्ये अगर सब सेंटरमध्ये 1-2 दिवसाचा औषध उपचार आणि बाकी पुन्हा असले इंटरव्हेन्शन, सायकोलॉजिकल इंटरव्हेन्शन, योगा बिगा. म्युझिक पण एक उपचार म्हणून वापरतो आम्ही इथं. म्हणजे त्या डान्सच्या नादात, संगीत ऐकण्याच्या नादात त्याची दुःख वेदना सगळे तो विसरून जातो. मग असे वेगवेगळे साधे सोपे उपक्रम त्याला गाव पातळीवरच द्यायचे आणि मग ही प्रायमरी सेकंडरी लेवलचे लोक तिथंच ट्रीट करायचे. आणि फक्त ज्यांना गंभीर स्वरूपाचे किंवा ज्यांना आपण बघायचो की कोमॉर्बिडिटी म्हणतात, म्हणजे कोरोना असून त्याला इतर आजार आहेत कुठले, फुफ्फुसाचा आहे तर त्याला जास्त गंभीर म्हणायचं. मग असे कोमॉर्बिडिटी असणारे किंवा ज्यांचं तीव्र स्वरूपाचे आजार त्यांनाच फक्त सेंटरला आणून किंवा हायर सेंटरला नेऊन त्यांची ट्रीटमेंट करायची. असं जर आपण सेग्रिगेशन करू शकलो तर हे कमी पैशात होईल. ही मॅन पॉवर आपल्याकडे, युथ ही आपली पॉवर म्हणतो, APJ अब्दुल कलाम म्हणतात की युवकांच्या जीवावरच आपण महासत्ता बनवू शकतो. म्हणजे कॉलेज आणि ह्यातून मला असं समाजाला सांगायचंय, युवकांना सांगायचंय की व्यसनमुक्ती हे फक्त आता सामाजिक सेवेचं किंवा असं करिअर म्हणून बघू नका, करिअरची संधी म्हणून बघायचं त्या. कारण आता 42,80,000 भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानं जो सर्वे केला त्यात महाराष्ट्रात 2017 मध्ये 42,80,000 तीव्र गंभीर स्वरूपाचे बाधित लोक आहेत. म्हणजे जिल्ह्याला जवळजवळ 1 लाख लोक येतात. आणि आता माझंच उदाहरण बघितलं तर मी सरकारी नोकरीच्या इंटरव्ह्यूला गेलो होतो 13 वर्षापूर्वी. जर ती मिळाली असती तर मी तिथंच गुंतलो असतो, पण आज मी व्यसनमुक्तीत करिअर केलं. आज 78 लोक माझ्यासोबत काम करतात. मग तसं युवकांनी जर अशी जिल्ह्याला सेंटर उभा करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले किंवा म्हणतो सेंटरच करावं असं काही नाही, ज्याला त्यात आवड आहे ते एकानं अवेअरनेसचं काम हाती घ्यावं, एकानं स्क्रीनिंगचं काम हाती घ्यावं, एकानं योगाच्या माध्यमातून प्रायमरी इंटरव्हेन्शन करावी, सायकोलॉजीची काही असं जर प्रत्येकानं त्यात करिअर म्हणून बघितलं तरी 42,80,000 लोक ट्रीट करायचे आपल्याला, तर ते चांगल्या प्रकारे होऊ शकतं. मग असं हे संसाधनं जे आहेत, रिसोर्सेस आपण म्हणतो, ही अल्प दरातली, कमी खर्चातली
छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभा केलं ते ह्याच्याच आधारावर ना. सह्याद्रीला त्यांनी एखाद्या सैनिकासारखा वापर केला, ऋतूंचा अभ्यास केला आणि हे रिसोर्सेस वापरले. तसं हे रिसोर्सेस वापरून कमी पैशात अख्खा जिल्हा व्यसनमुक्त केंद्र करायचं, व्यसनमुक्त करायचं. आणि हेच आता भारत सरकारचं नशामुक्त भारत अभियान बी आहे त्यात. मग त्या अभियानामध्ये लीड घेण्याची म्हणून आम्ही आता ह्यात चांगलं काम करतोय आणि बहुतेक बार्शी तालुक्यातूनच ह्या कामाची सुरुवात बी करतोय. आम्ही असा एखादा फॉर्म्युलाच तयार करू की महाराष्ट्रातल्या, देशातल्या नाही, जगातल्या कुठल्याही जिल्ह्यात घेऊन जावा आणि हा फॉर्म्युला राबवला तो अख्खा जिल्हा व्यसनमुक्त. तर हा एक प्रोजेक्ट मला करायची खूप इच्छा आहे. हे 3 प्रोजेक्ट आहेत बाबा की कमवानी व्यसनमुक्त व्हा, त्यानंतर सुपर स्पेशालिटी सगळ्या व्यसनांसाठी वेगवेगळे त्यातले तज्ज्ञ आणि त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर, आणि तिसरं पूर्ण जिल्हाच एक व्यसनमुक्त करण्यासाठीचा ऍक्शन प्लॅन. हे 3 मला अतिशय प्रायोरिटीवर आता भविष्यात लवकरात लवकर करायचे. येडाई व्यसनमुक्ती केंद्र आपल्या सौभाग्यवती कर्मचारी डॉक्टर सांभाळत आहेत, त्यांच्या योगदानाबद्दल काय सांगा? नाही, ते तर खंबीर साथच आहे. आपण सगळेच, आपल्याला माहित आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असतेच. मग तिनं खरं तर आमची चांगली सेट प्रॅक्टिस होती. येरमळ्यात आम्ही सगळं करत होतो. मी 150 पेशंट दिवसाला तपासायचो. पण तिनं ती जबाबदारी घेतली आणि मला ह्या कामासाठी फ्री केलं. नाहीतर एवढे चांगले प्रॅक्टिस चालू असताना गावागावात जाणं, हलकी वाजून लोक गोळा करणं, त्यांना अवेअरनेस करणं, त्यांच्यात जनजागृती करणं, हे कुठल्याच पत्नीला आवडलं नसतं ना. हे चांगलं सेफ सिक्युअर लाईफ सोडून हा बाबा काय करायला लागलाय, पण ती खंबीरपणे उभा राहील. नाही, समाजाची गरज आहे आणि मी सुद्धा तुमच्या सोबत येते असं म्हणून तिनं पण ह्यातल्या ट्रेनिंग्स घेतल्या. तिनं पण ते स्वतःला अपडेट केलं आणि आता ते 60 बेडचं सुसज्ज असणारं ते येडाई व्यसनमुक्ती केंद्र ती एकटी चालवते. तिच्यासोबत आहे टीम सगळी, पण तिनं जबाबदारी घेऊन. जेव्हा आयुष्य सुरू झालं आम्हाला खूप गंभीर प्रश्न होता की आता हे बघायचं का ते बघायचं. एकतर तिथं तासाला कॉम्प्लिकेशन निर्माण होतात वेगवेगळे काय काय, आणि मग मी इकडे असलो तिकडे काही झालं, तिकडे असलो इकडे काही झालं. तर तिनं तिथली पूर्ण जबाबदारी घेतली. तिनं मला जास्तीत जास्त वेळ दिला आणि ती ह्या कार्यात सहभागी झाली, म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकलो. छान तांबारी दाम्पत्य काम करत आहे या व्यसनमुक्तीसाठी. तुमचं जे स्वप्न आहे की जिल्हा एकूणच महाराष्ट्र हा व्यसनमुक्ती व्हावा, या आगामी संकल्पासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. आणि कुटुंब वाचवायचं काम तुम्ही चांगलं करताय. थायलंडमध्ये जसं स्टार ऑफ एशिया पुरस्कार पुरस्कृत झालेले आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रपतींकडूनही पुरस्कार मिळावा आणि बार्शीचं स्थान एक उच्च शिखरावरती न्यावं अशी अपेक्षा करते. धन्यवाद. थँक्यू.